याच्याबद्दल एक खास आकर्षण शालेय वयापासूनच आहे. पाठ्यपुस्तकातून देवगिरीचा धडा शिकताना त्याच्या प्रचंड मोठ्या इतिहासाबद्दल जराही कल्पना नव्हती. पण पर्यायाने महाराष्ट्राचा इतिहास सामोरा येताना देवगिरी प्रकर्षाने पुढे येतो. यादवांची राजधानी देवगिरी, एक समृद्ध राजसत्ता. मध्ययुगीन काळातील वैभव संपन्न राज्य हे यादवांचे होते. मराठी दौलत अत्यंत सुखसंपन्न होती. दख्खन भेदून दक्षिणेत अंमल राखायचा तर देवगिरीच्या यादवांचा पराभव करणे गरजेचे होते. खिलजीने रामदेवराव आणि त्यांचा पुत्र शंकरदेवरावाचा पराभव करून देवगिरी जिंकली आणि पुढे 350 वर्ष देव यावनी असुरांची विटंबना सोशीत राहिली. मराठी दौलत अगणित अत्याचारांना सामोरी जात राहिली. पण अधर्माचं हे युग अवतरलं ते शिवजन्मोत्सवाची सोनेरी पहाट उजडेपर्यंत.